कालचा 50% एरिया इथं ब्रेक झाल्यानंतर काय डायरेक्टली जाईल. लक्ष द्या, स्मॉल क्वांटिटी. लक्ष द्या, स्मॉल क्वांटिटीत काम करायचंय. बिगिनर ट्रेड अवॉइड करायचंय. हा बुक कॅन्डल क्लोजिंग पण झाली. ट्रॅपिंग म्हणजे काय होतं माहितीये का, मार्केटचा व्ह्यू तर तोच असतो, फक्त आपल्यासारख्यांना स्टॉप लॉस हिट करत जातं ते. ठीक आहे. म्हणून जास्त क्वांटिटी मारायची नाही. शक्यतो स्टॉप लॉस हिटिंग जास्त होतं, कारण मार्केटमध्ये व्हॉल्यूम जितकं जास्त तितकं एकमेकांना ट्रॅप करण्याचे चान्सेस जास्त. तेवढे जास्त चान्सेस येतात की स्टॉप लॉस हिट करून मार्केट आपल्या वेळेनेच जात असतं, पण तरी सुद्धा फक्त स्टॉप लॉस हिट करतात. अशा ट्रॅपला वाचायचंय फक्त आपल्याला. प्रत्येक दिवस सारखा नसतो. लाईव्ह ह्याच्यासाठीच देतो मी, की तुम्हाला कुठल्या सिच्युएशनला काय करावं हे समजलं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठीच तर लाईव्ह आहे. जास्त व्हॅल्यू असल्यावर मार्केटमध्ये काय केलं पाहिजे, कुठल्या सिच्युएशनला कसं काय केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आपल्याला. मग जर मी समोर असून तुम्ही चुकीचं करत असाल तर मग काय फायदाच नाही मग लाईव्हचा. पुढे रिट्रेसमेंट घेत आहे, कारण स्ट्रेट तर जाऊ शकत नाही. वेट करा. कॅन्डल पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला.
आपण स्टॉप लॉस तर घेताना घ्यायची एंट्री. एंट्री आपली इथंच पहिल्या कॅन्डलला झाली इथंच. ठीक आहे. हा हा. आपण स्टॉप लॉस घेताना बऱ्याचदा तुम्ही ऑब्झर्व केला असेल, आपण स्टॉप लॉस स्विंगच्या खाली घेतो, बरोबर आहे. तर मार्केटची रीत काय आहे, पहिल्यापासून सांगत आलेलो, मार्केटची रीत अशी स्ट्रेट कधी खाली जाणार नाही. त्याला जायचं जरी खाली असलं तर ते काय करतं, या पद्धतीने येतं वरती जातं, या पद्धतीने येतं वरती, कारण ह्याच्यात बाईंग सेलिंग होत राहतात, त्यामुळे ते अशा पद्धतीने काम करतात. तुम्ही जर आपला ऑप्शन जर चेक केला तर त्यात पण बघा या पद्धतीने आलेलं आहे, त्यानंतर वरती आलं, ठीक आहे, परत खाली गेलं, वरती आलं इथपर्यंत, परत खाली आलं इथपर्यंत, परत वरती आलं, परत थोडस खाली आलं, परत वरती चाललेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्याची रीतच आहे, ते ट्रेंड तसंच फॉलो करणार ते. ठीक आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे की मार्केट या पद्धतीने खाली इथपर्यंत आलंय, मग वरती जाणार थोडस, ठीक आहे, त्यानंतर खाली आलं, वरती जाणार आहे, वरती जाणार आहे म्हणल्यानंतर कुठल्या स्विंग वर आपला स्टॉप लॉस पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा स्टॉप लॉस हिट होऊन मग नंतर टार्गेट कडे जातो. हा पॉईंट ब्रेक झाला ना, जबरदस्त खाली फॉल होईल. हा पॉईंट स्ट्रेट लाईन काढतोय ना, हा पॉईंट, कारण इथं थोडस एक कॅन्डल आहे, त्या कॅन्डल मध्ये एक थिअरी त्याची नाही का, कॅन्डल बेस थिअरी असते सीबीटी, तर ते कॅन्डल मध्ये दाखवते तेवढं पुशिंगचा पॉईंट आहे तिथं, त्यामुळे टॅप करून रिव्हर्स गेलं तिथून. हा पॉईंट ब्रेक झाल्यावर जबरदस्त मुवमेंट येईल खाली. हजार 1200 झाले तरी एक्झिट करून घ्या, जास्तीचा लालच नाही करायचे आज. मार्केटची सिच्युएशनच नाही राहिलेली, इंडियन मार्केट मधून डेली पैसा काढला जातोय फॉरेन इन्व्हेस्टरचा. त्यातून डोनाल्ड ट्रम्पने थोडस सगळंच टॅक्सेस वगैरे वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे इंडियाला, त्यामुळे जास्तीचा तडा गेलेला आहे, आणि आयटी सेक्टरवर आपलं मार्केट बरेचस डिपेंडेंट आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग त्यामुळे आपल्याला इनडायरेक्टली इम्पॅक्ट होतोय मार्केटवर, चांगले चांगले स्टॉक मायनस मध्ये. 60 मध्ये एक्झिट घ्या, जे सेफ क्लिअर आहेत ते, चांगलं प्रॉफिट होईल 60 मध्ये पण. कारण 48 ला इक्री झाली म्हणजे 50 ला, 50 ते 60 पहिलं टार्गेट तर हिट झालेलं आहे. ठीक आहे, जसं सांगितलं त्याप्रमाणे बघा. हा, इथं जर क्लोजिंग दिली खाली ह्या पॉईंटच्या, ठीक आहे, तर आपल्याला नक्कीच पुढचं टार्गेट पाहायला मिळेल, जे टार्गेट आहे आपलं 186च. ठीक आहे, जास्तीचं लालच अजिबात नकोय, एक्झिट करून घ्या. 1500 काय जे भेटलं असेल ते घ्या. ठीक आहे, कारण मार्केट सिच्युएशन खूप घाणेरडी आहे सध्या. लगेच रिव्हर्स टाकला त्याने. आपल्याला गरजेचं काय होतं, याच्या खाली कॅन्डल क्लोजिंग पाहिजे होती, आणि त्याने फक्त लिक्विडिटी घेतली आणि लगेच निघून आलेली होती. ठीक आहे, इथं जर खाली क्लोजिंग भेटली तर आपल्याला इकडं डायरेक्टली ह्या 64 च्या क्लोजिंग मिळेल, आणि त्या पद्धतीने आपल्याला वरतीचं टार्गेट पाहायला मिळेल. रामेश्वर सरांनी बुक केलेलं आहे. स्क्रीनशॉट पाठवलाय, मला दिसत नाही कुठे. माझा एक नंबर आहे जो व्हॉट्सअप आहे ना, 6868 नंबरचा, तर ते बंद झालेलं आहे, तरी इश्यू त्याला. ठीक आहे, रामेश्वर सरांनी 150 ला एंट्री घेतली होती बरोबर, आणि 167 ला सेल केलेला आहे, तर त्यांना 1688 रुपये प्रॉफिट झालेला आहे. मस्त सर, अभिनंदन. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी स्वतःच अनालिसिस केलेलं आहे, जे की आपण करतो हे असंच त्यांचं स्वतःच अनालिसिस आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ह्याचा स्क्रीनशॉट पाठवतो आपल्या ह्याच्यात. सर जे होत हे तुमच्या कृपा आशीर्वादामुळे होत आहे सर. हम्म. काय होतं, तुम्ही स्वतः किती देताय हे महत्वाचं आहे. ठीक आहे, आता बघा, तुमच्या सोबत पण बरेच लोक काम करतायत, पण कसं आहे, तुम्ही पण थोडस तुमचं दिलं ना तर ते बरोबर. बरोबर. कारण मी तरी प्रत्येक दिवशी किती वेळ देणार, तुम्ही बघा रामेश्वर सरांनी व्हॉल्यूम बार लावलेले आहेत तिथं. ठीक आहे, मी तुम्हाला त्यांचा स्क्रीनशॉट शेअर करतो, नाहीतर आपण व्हॅल्यूम काढलो. व्हॅल्यूम किती जबरदस्त आहे मार्केटमध्ये बघा फक्त सध्या, त्यामुळं व्हॉलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये, अजिबात जास्त लालच नाही करायचंय, जेवढं मिळेल तेवढंच समाधान. आणि तसं पाहिलं तर आयुष्यात कुठंच समाधान नाही, काही झालं तरी. माझ्या ह्याला व्हॅल्यूम बारच लागत नाही.
ठीक आहे असो. सरांनी सर पाठवून काल ना एवढं ओलटाईल होतं ना काल बुकच नाही करता आला प्रॉफिट मला नेमकी. हा नाही मार्केट ना म्हणजे डेलीच ते चालू आहे. तुम्ही हा VIX करा, इंडिया विक्स जो आहे त्याचा हा 8 गेलेला आहे. म्हणजे 18 पर्यंत म्हणजे हे काय 14-15 नॉर्मल असतो. बरोबर आहे. खूप 13, 9, 10 असा जर आला ना तर तेव्हा पण मार्केटमध्ये साईडवेज राहण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि अशा बरोबर अवस्थेत वन साईड कुठंतरी जाण्याचे चान्सेस असतात. पण ती साईड समजली पाहिजे आपल्याला. ठीक आहे. बरोबर. आता सलग तुम्ही बघा इथून वरतून इथपर्यंत वन साईडच आल्यासारखं आले 100 पॉईंट तरी. आणि अजूनही ह्याच्या खाली जर क्लोजिंग दिली ना तर जबरदस्त जाईल तो. हे फक्त लक्षात आलं पाहिजे आपल्या, नाहीतर अवघड आहे. मग ट्रॅपिंगला जर बळी पडलं तर जबरदस्त घाणेरडं काम होतं मग. तुम्हाला मी फोटो टाकतो व्हॅल्यूमचा, चेक करून घ्या. व्हॅल्यूमचा फोटो सगळ्यांना सेंड केलेला आहे चॅट मध्ये आपल्या. व्हॅल्यूम बार चेक करा फक्त, किती जबरदस्त व्हॅल्यूम बार आहेत. म्हणजे अगदी खूप मोठे मोठे व्हॅल्यूम बार बनलेले आहेत. एवढं व्हॉल्यूम आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. आणि हा 22,900 मध्ये दाखवला आपण. त्यामुळं थोडस जपून ट्रेड करणं काम आहे सध्या, नाहीतर ट्रॅपला बळी पडण्याचे 100% चान्सेस असतात. तुम्ही तुमचे थोडस वेळ दिला ना मार्केटला 100% फायदा होऊन जाईल त्या गोष्टीचा. कारण काय प्रत्येक गोष्ट कोणीतरी सांगितल्यानंतरच करणं चुकीचं आहे. ठीक आहे. आणि मी तर एवढा आळशी होत चाललो सध्या, उठायचं सुद्धा जीवावर यायला लागलंय. काय होतं म्हणजे रेग्युलर आपलं शेड्यूल आहे ना, त्या शेड्यूलच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं केलं ना. त्या दिवशी मी पुण्याला गेलो आणि माझं सगळं म्हणजे जे रेग्युलर शेड्यूल आपलं चालूच असतं त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी केलं, त्या दिवशी रात्री यायला 2 वाजले. त्यामुळे इकडं माझं सगळं सकाळी उठून बसणं हे पॉसिबलच नाही झालं. सगळं सगळं बिघडून जातं मग बाहेर कुठे गेलं. 24 तास आपल्या ह्याच्यात असेल तर मग आपल्याला 100% तिथं फोकस करता येतं त्या कामावर. तर मी आज 1237 रुपये काढले सर. हा चांगलं छान. तुम्हाला फोटो टाकलाय सर व्हॉट्सअपला. येस येस. सर काय झालंय माझा तो जो आहे ना 67 नाही 68 नंबर, तर त्याला व्हॉट्सअपने रिस्ट्रिक्शन केलेलं आहे काहीतरी. तर फायनान्शियली काहीतरी दाखवतंय त्याला. तर ते बंद झालेले. ठीक आहे. तर ते मी त्यांना रिक्वेस्ट टाकली मेल वगैरे, अजून तर नाही चालू झालं. तर ते ऑफिसचा नंबर आहे आपल्या. माझा पर्सनल नंबर तर आहे सगळ्यांकडे. काय अडचण आल्यावर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. सर मी निघू का आता मग? आणि तू काय म्हणले? आता मला कामावर निघायचं म्हणून निघतो मी. हा 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 काय हरकत नाही. ओके ओके ओके. सर. थँक्यू. आता ट्रेड करणारच नाही आपण, सेकंड ट्रेड करतच नाही, एकच ट्रेड असतो आपला. हा पर्सनल तर मी नंबर आहे. काल पण 1000 रुपये काढले. ओके ओके मस्त. कीप 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 ऑन कीप ऑन. आता बघा ह्याच्या खाली क्लोजिंग झाली की आपल्याला सेकंड टार्गेट पण मिळून जाईल. रिस्की प्लेअर थांबा, बाकी डायरेक्टली एक्झिट करून घ्या, काहीच हरकत नाही. ठीक आहे. सेफ मध्ये आपल्याला बुकिंग करून घ्यायचंय. आणि बघा स्टॉक मध्ये सध्या कोणीच काम करू नका. स्टॉक मध्ये स्टॉक ऑप्शन असेल किंवा स्टॉक मध्ये पण, कारण तुम्हाला वाटेल की मार्केट पडले आता संधी स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायला, तर ती संधी कधी तेव्हा मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. तुमच्याकडे किती कोटी रुपये आहेत मला फक्त सांगा, त्या पद्धतीने तुम्हाला पोर्टफोलिओ बनवून देईन. ठीक आहे. बळच कुठं पण स्टॉकला एंट्री करून घेऊ नका, कारण मार्केट अजून पण मायनसला जात आहे. तुम्ही आता करून घेणार एंट्री, त्यानंतर परत मायनसला जाईल मार्केट. त्यामुळे फायद्याच्या ऐवजी तोटे होत जातील. त्यानंतर मार्केटला शिव्या दिल्या जातील तुमच्याकडून. किती कोटी असू द्या, आपण ते कोटी सगळे तुमचे त्या मार्केटमध्ये टाकून देऊ. ठीक आहे. फक्त मला सांगा की ज्यांना पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्हाला स्टॉक देतो मी. ठीक आहे. आणि तो कधी करायचा आहे काय आपण नियोजन करूनच काम करू. ठीक आहे. सर मार्केट कसं आहे आज, खाली जाईल का वर जाईल? हे ह्या लेवल पर्यंत राहील. हा जर ब्रेक हा करून झाला तर इथपर्यंत राहील. हा हा 820 पर्यंत. हा त्याचं तसं सांगता येत नसतं बघा. बऱ्याचदा हम्म, असे लोक फोन करून वगैरे विचारतात की आज मार्केटमध्ये हम्म, काय वाटतं काय होईल. आता बघा पहिली हम्म. गोष्ट मी ब्रह्मदेव नाही, दुसरी गोष्ट मी जिवंत राहील काय नाही हेच मला माहिती नाही. मार्केटचं काय. ठीक आहे. नाही काय नाही, मी प्रॉफिट काढून घेतलं, 1300 रुपये काढले मी आता. मग माझं फक्त एवढंच मत आहे की आपल्याला जे समोर दिसतंय ठीक आहे हो. त्याचा, बाकी काही नाही कुठं जाऊ दे त्या. तुमच्या ह्याच्यानुसार केलं सर, खरोखर फायदा होतो बरं का पण. हा हा नाही काय होतं बरं का, काही गोष्टींचे अनुभव असतात. आता बऱ्याचदा फक्त हम्म. लावला, आता मी तुम्हाला म्हणलं डाऊन सिनेरिओ दिसतोय, तुम्ही काय हा. करणार डोकं टाकून इथं एंट्री करून टाकणार, म्हणणार इथपर्यंत येणारे सर बोलले. सर बोलले, देव बोलले नाही ना. इथपर्यंत आता त्यांनी तर एंट्री दिली, इथपर्यंत तुम्हाला हा. टार्गेट
विषय हा पण हा येऊ नाही हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. होतं मार्केटचा की मायनस राहीलच आज पण बऱ्याच. हो हो. चालेल, थँक्यू सर. हो हो हो. ज्यांनी ज्यांनी काढलेलं आहे त्यांनी सगळ्यांनी एक्झिट करून घ्या. चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट झालेला असेल. आपल्याला 20 पॉईंट आज पण मिळाले जवळजवळ 50 ते 67 68 जाऊन आलेला आहे तो. 74 गेलेला आहे. 20 प्लस 25 प्लस पॉईंट आहे. चालेल. मी पण एक्झिट घेतोय माझा 160 लाच, कारण 67 पर्यंत गेला पण मी लक्ष नाही दिलं तेव्हा. ठीक आहे. 63 चालू आहे. 65. मला अपेक्षित आहे ह्या पॉइंटला ब्रेक करून खाली क्लोजिंग द्यावा, मग मी सेकंड टार्गेटला एक्झिट घेईल असं मला अपेक्षित आहे. पण बघू काय होतंय. पण मी थांबलो म्हणजे तुम्ही थांबू नका, कारण रिस्क आपलं प्रत्येकाचं वेगळं राहतं. आता याच्या अगोदर प्रॉफिट्स कमावलेले असतात त्या गोष्टीवर रिस्क घेतलं जातं, पण तुम्ही त्या रिस्क घेऊ नका. ठीक आहे? कॅन्डल इथं क्लोज झाल्यानंतर जमलं असतं. ते समोर लेवल पाहिजे त्यातल्या त्याच इतकी चेंज केलं हे. हा. तर नाही का म्हणलं गॅप अप इथपर्यंत झाला तर वरती जाईन, या पॉईंटला टच करून परत बॅक येईल. गॅप अप झाला इथपर्यंत डायरेक्ट, मग त्याने ह्या पॉईंटला टच केलं तर थोडं साईडवेज करून मग तिथून परत ब्रेक दिला. त्या ब्रेकवर आपण पुट साईडला एंट्री टाकली. एंट्री 145 नावं होती, 48 समथिंग पडली, 50 ला पडली. त्यानंतर मग ते मार्केट इथपर्यंत येऊन पुन्हा आलं. ठीक आहे. या पॉईंटला आपलं पहिलं टार्गेट हिट झालेलं आहे. आता ह्याच्या खाली जर क्लोजिंग झाली तर मग ते नक्कीच इकडं या लेवलपर्यंत सेकंडला पण घेऊन जाईल. झाले मोठे इन्स्टिट्यूट वाले याच्यात एंट्री करायला लागले, त्यामुळे आता बघा मायनस जरी यायला लागलं तरी सुद्धा इकडे पॉझिटिव्ह होत नाही जास्त. मॅनिप्युलेशन सुरू झालं आता. आता थांबण्यात काही अर्थ नाही. आता त्यांची चालल, त्यांच्या मनावरच प्रश्न आहे कुठं न्यायचं, काय करायचं. चला दिलंय तेवढं घेऊ आपण. 166, 65, 76. हा पण ते मॅनिप्युलेशन मुळे जास्त वाढत नाही ना. हा 70. 70 चल 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 5000 प्लस झालाय आता. 6000, 4500, 4800. 5 करायलाच एक्झिट घ्यायला लागेल आज. ठीक आहे, काय हरकत नाही. चार 900 चल, एक पॉईंट आहे, पॉईंट खाली level आहे. 5400. ओके, पण एक्झिट घेतोय, सगळ्यांनी एक्झिट घेतला असेल. डन. कोणी मार्केट मध्ये थांबणार नाही, सगळे एक्झिट असतील. कॅनल क्लोजिंग दिलेला आहे, गेला असता तो जास्तीचा अजून, पण नको रिस्क घ्यायला आज. हे 168 ला एक्झिट झालेला आहे माझा पण, 147 ते 168. चला, सगळ्यांनी बुकिंग केलं असेल काय हरकत नाही. आम्हाला एक ऑफलाईनला बॅच आहे 10 वाजताची, तर मग डिस्मिस होतो आपण मीटिंग. ओके. कोणी ट्रेड करू नका नवीन, फक्त वॉच करत राहा ज्या लेवल दिलेल्या ग्रुपमध्ये आपल्या. ठीक आहे, स्टडी करत राहा फक्त.
बाकी फंड ऍड वगैरे करून घ्या. 1 फेब्रुवारी नंतर चांगल्या मुवमेंट राहतील मार्केटमध्ये. कारण गव्हर्नमेंटचे काय जे निर्णय होतील त्याच्यावर थोडस डिपेंड करतं. त्या पद्धतीने आपण स्टॉक पण सिलेक्ट करू. ठीक आहे. आणि कोणाकडे जास्तीचे पैसे असतील तर मला पण 1-2 CR पोर्टफोलिओ बनवायला. चला.